हाय गाईस, मी देवेंद्र. वेलकम टू माय ब्लॉग. सकाळी उठलो आहे लवकर म्हणजे 4:30 वाजेपासून उठलो आहे. त्यानंतर झोप लागली, थोडा झोपलो, परत उठलो. जिमला जायचं तर आता परत उठलो. 7ला उठलो, रेडी झालो. आता निघतो आहे. प्री वर्कआउटमध्ये मी माझे 2 डाईट्स घेतले. ते फक्त 2 घेतले. ब्लॅक कॉफ़ी थोडी घी आणि त्यामध्ये पाणी, गरम पाणी. बघू शकता तुम्ही. घी खूप गुड फॅट आहे. घी चांगलं असतं खायला. घीमध्ये कॉफीमध्ये घी टाकून मी मॉर्निंगला घेतोच. त्याने भूक लागत नाही, त्यामुळे मी ते घेतोच. सो निघणार आहे आपण. चला, मी कॉफी घेतो आणि तुम्हाला जिमला भेटतो. बाय. सो आता आम्ही निघालो आहे. आज चालत जावं लागेल बिकॉज ऑफ आशिष माझी गाडी घेऊन गेला आहे रनिंगला, त्यामुळे. आणि याची पण गाडी गेलेच. आज त्याला मी उठवायला गेलो. तो नाही आला माझ्याकडं, मी उठवायला गेलो. रात्री चॅलेंज केलं होतं त्याला की मी उठवेल तुला. सो भेटू आपण जिमला. बाय गाईस. फायनली आम्ही जिमला पोहोचलो आहे. चाललो आहे मी. एवढा दम तर लागला आहे. आणि मी विचार केला की आता जाऊ आणि लिफ्टने वरती जाऊ आरामात. लिटरली तुम्ही बघू शकता, सेकंड फ्लोअरला आहे. जिममध्ये लाईटच नाही आहे, बघू शकता. चला बोलू नंतर. हाय गाईस, आल्या मी कार्डिओ चालू केला आहे. फर्स्ट स्ट्रेचिंग वगैरे करतो. 15 मिनिटाचा कार्डिओ सेक्शन राहील. त्यानंतर तुम्हाला पुढे दाखवलं नाही. थकलो आहे गाईस. 13 मिनिटं झाली चालतो आहे. अजून 2 मिनिटं. फायनली जिममधून निघलो आहे. सो आता घरी जाऊन फ्रेश वगैरे होणार. त्याच्यानंतर आज वर्कआउट नाही केला आहे मी. आज कार्डिओ, ॲप्स, जम्पिंग जॅक्स तेवढंच केलं आहे. बाकी दुसरं काही केलं नाही. आणि मॉर्निंगला येऊन हेच करायचं. आणि वर्कआउट जो आहे, वर्कआउट करायचं आहे संध्याकाळी असं मी. सो निघलो आहे आपण. पाऊस पडतो आहे बाहेर, हे बघा. आता आम्हाला चालत जावं लागणार आहे. ॲक्च्युली आशिष आला आहे, बट तो घरी गेला आहे फ्रेश व्हायला. सो आता किती वेळ लागतो काय सांगता येत नाही. भाई दरवेळेस मला उठवायला येतो, भाईला उठवायला मी गेलोय आज. त्याला विचारू शकता. भाई कितीला आलोय? 7ला आलोय त्याच्याकडं. 7:30ला आम्ही घरातनं निघलोय. पाऊस खूप जोरात आहे भाई. कसं जायचं? अरे याने छत्री आणली आहे. थँक्यू. हां, आता छत्री आलं. तो जिमच्या खाली आहे.
आम्ही जिममधून निघतो. पाऊस खूप पडतो आहे. मला ऑफिसला जायला पण स्प्रिंगवर जायला पण खूप प्रॉब्लेम येणार आहे. तो 1 मिनिट पकड आहे, मला बॅग घेऊ द्या. छत्री इकडे कर ना, आपल्याकडे कर. अशी पकडे छत्री. हां, अशी थोडी खाली. तो आम्ही निघलो आहे आता. आशिषला पण सांगितलं होतं यायला, तो कधी येतो. काल मित्रांनो हे झाड पडलं, हे बघा. हा रस्ता बंद होता, हे बघा. हे झाड पडलं, पोल पण पडला आहे ॲक्च्युली. त्यामुळे हा रस्ता काल बंद होता. आम्ही पण आलो होतो इथं. काय झालं पण आम्हाला जायचं होतं, त्यामुळे आम्ही काय लक्ष दिलं नाही. आम्ही सरळ निघून गेलो. सो तुम्हालाही सांगतो, सिक्युअर राहा, केअरफुली राहा. कारण की ना झाडं पडतात आहे. बिकॉज ऑफ मागच्या वेळेस UMCवाल्यांनी झाडं कापली होती. म्हणजे ते तर पावसाळ्याच्या आधी 1 महिन्याआधी ते कट करतात. मोठे मोठे जे झाडं फांद्या आहेत त्या कट करतात आणि पुन्हा मग त्या नेक्स्ट उन्हाळ्यामध्ये वाढतात. तोपर्यंत 4 महिन्यामध्ये पाऊस वगैरे पडून. हे बघा, हे झाडं आहेत असे मोठे मोठे झाडं आहेत छोटेसे. आणि का पडतात त्याचं रिझन पण आहे. हा तुम्हाला खालती दाखवू शकतो. हा आहे कॉन्क्रीटचा आणि हे डिवायडर आहे. मला सांगा, डिवायडर एवढासा जे झाडं पडतात त्याचं रिझन हे की त्यांचे मुळं खालपर्यंत पोचतच नाही. त्याच्यामुळे ते झाडं पडतात. बिकॉज ऑफ खालती काय आहेच नाही ना माती. फक्त त्या डिवायडरमध्येच माती आहे आणि बाकी सगळं खाली कॉन्क्रीटमधून आतमध्ये जाणार नाही. त्यामुळे ते झाडं पडतातच. म्हणून तुम्ही केअरफुल राहा. जास्त झाडाच्या खाली जायचा प्रयत्न करू नका. पाऊस पडला तर एखाद्या शेड खाली जा, तिथे प्रॉब्लेम नाही. झाड कधीही काही पडू शकतं. उल्हासनगरमध्ये तर असे झाडं पडतात ती सगळीकडं, तुम्हाला मी सांगू शकत नाही. खूप ठिकाणी पडतात. मोठे मोठे झाडं पडतात हे. बिकॉज तुम्हाला सांगितलं मी, खालती काहीच नाही त्यांना. बेसच म्हणजे एकदम कॉन्क्रीटचं आहे त्यांना. तर ते मुळं कुठपर्यंत पासून, जर मुळं आतपर्यंत गेली तर झाड पडत नाही. जंगलामधली झाडं बघा का पडत नाही. किती मोठे खोड असतात त्यांचे, ते पडत नाही. बिकॉज ऑफ का? कारण की ते आतमध्ये जेवढे वरती तेवढे आतमध्ये आहेत. हे जेवढे वरती तेवढे आतमध्ये नाहीच आहेत. त्यामुळे ते लूज होतात. वेट जास्त पडतं त्यांच्या फांद्यांचं त्याच्यावरती, मुळांवरती. त्यामुळे पडतात. हां, ठीक आहे. आम्ही चाललो आहे ॲक्च्युली. पाणी साचलं इथं. साईडने चाललो आहे आम्ही. हे बिचारे सगळे वर्कर्स आहेत. बोलतो ना आपण नाका, आपला इथे विनतचा नाका आहे. त्या नाक्यावरती बिचारे कोणी येईल, शेड घेऊन जाईल कामाला, कुठल्याही कामाला. तसंच इथे उभे आहेत. हे डेली त्यांना काम मिळतं आणि काम करतात. बिचाऱ्यांना काय काम मिळत पण नाही. पण मोस्ट ऑफली सगळ्यांनाच मिळतं. कधी कधी असं होतं कोणाला मिळत नाही, पण त्यांचं उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे. चालतोय. आशिषचा काय पत्ता नाही आहे. अर्धा रस्ता क्रॉस केला आहे आम्ही. आला तरी काय फायदा नाही त्याचा. गाडीवरती आम्ही भिजू. ठीक आहे, भेटू आपण. निघतोय घरी, ठेवतोय फोन पण, म्हणजे फटाफट जायला. परत कामावर पण जायचं आहे. सो बाय गाईज. फायनली हा आला आहे. आम्ही कुठे पोचलो आहे बघा. हे बघा, हा आत्ता आला आहे. आम्ही पोचून आता इथून आम्हाला फक्त 5 मिनिटाचा रस्ता. आणि हा भाई आत्ता आला. अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे आम्ही. आम्ही पोचलो आहे. ट्रिपल सीट चाललो आहे. फायनली पोचलो आहे घरी. ट्रिपल सीट आहे. गाडी हळू चालव आहे. हळू चालव. गाडीचं काम केलं आहे. ट्रिपल सीट बसवत नाही आहे. 1 आठवड्यानंतर याला ट्रिपल सीट बसवतो आहे. म्हणजे बसलो आहे आम्ही गाडीवरती. कारण की गाडीचं इंजिनचं काम केलं आहे. गॅरेजवाल्याने क्लिअर सांगितलं आहे की थांब रे चल आता.
की गाडीवरती लोड देऊ नका जास्त, थोडे दिवस, 10 दिवस, 10-15 दिवस तरी. पण भाई आहे मग आम्ही एक आठवड्यानंतरच बसलो डायरेक्ट. पण आता परत काय करू शकत नाही, या भाईला सोडू शकत नाही तिथे रस्त्यात. त्यामुळे फायनली पोचलो आहे घरी. हॅलो घरी आलो. आता फटाफट फ्रेश होतो. आधी मी आंघोळ करतो. आंघोळ केल्यानंतर मग फटाफट ब्रेकफास्ट करतो आणि मग निघू आम्ही कामाला.